मलाड पश्चिम मालवनी पुलिस स्टेशन में तैनात एक महिला पुलिसकर्मी पर शराबी ने उस समय चाकू मार दिया जब वह एक युवक को बचाने की कोशिश कर रही थी। इस मामले में मालवनी पुलिस ने 2 लोगों को गिरफ्तार कर लिया है। खबर के मुताबिक 21 जनवरी की रात मालवनी पुलिस चारकोप नाका पर रात नाकाबंदी पर थी कि 2 बजे के करीब एक युवक एक बाइक से आकर नाकाबंदी के थोड़ा पहले रुका। उसके पीछे 2 लोग बाइक से आए और उससे गाली गलौज करने लगे। यह देख पुलिसकर्मी दौड़े और घटनास्थल पर पहुंचे। दूसरा वार करने के पहले बीच बचाव में महिला पुलिस आ गई और चाकू उसके हाथ में लग गया और वह घायल हो गई। दोनों घायलों को तुरंत अस्पताल ले जाया गया। गिरफ्तार युवक का नाम पंकज गुप्ता और दीपक राठौड़ है। 21 जनवरी की रात को मालवनी पुलिस स्टेशन का नाइट राउंड का स्टाफ चारकोप नाका के यहाँ पे वो नाकाबंदी कर रहा था। तो जब उनकी नाकाबंदी चालू थी तो कांदिवली साइड से एक मोटरसाइकिल वाला आया और उसके पीछे डबल सीट दूसरे मोटरसाइकिल वाले आए। नाकाबंदी से करीब 50 मीटर पहले उनका किसी पुरानी दुश्मनी से झगड़ा शुरू हो गया, तो उनको बचाने के लिए पुलिस वाले दौड़े। तब तक जो मोटरसाइकिल पे डबल सीट आए थे उसने अपने जेब से चाकू निकाल के वो जो जिसका वो पीछा कर रहा था उसके ऊपर वार किया। तो बचाने के लिए पुलिस महिला और कुछ पुलिस वाले बीच में गए तो उस महिला के हाथ पे भी चाकू लगा। पुलिस ने उस आदमी को पकड़ा और उसके पास से चाकू छीन लिया। वो उनका पहले ही झगड़ा हुआ था, वो जो जिसका पीछा कर रहे थे उसका और जो पीछा कर रहे थे उनका। किसी बार में दारू पी रहे थे दोनों अलग अलग टेबल पे। तो जिसने चाकू मारा उसने कुछ और किसी से झगड़ा किया। झगड़े में उसने अपना ग्लास छोड़ा अपने हाथ में, तो उसके हाथ को जख्म हुई और हाथ उसने झटका तो उसका खून उस आदमी के शर्ट पे गिरा। तो शर्ट पे गिरा तो वहां उनकी बाताबाती हो गई। फिर जब वो जा रहा था तो उसको मारने के इरादे से वो पीछे आए और उनका झगड़ा हुआ। तो ऐसे में पुलिस वाले छुड़ाने गए तो उनको महिला पुलिस वाले भी घायल हो गए। इस केस में यहाँ पे FIR रजिस्टर हुआ है और दोनों आरोपी को अरेस्ट भी किया है। नमस्कार, मी समीर दारोळे. मी राहायला चारकोप गणेशनगर कांदिवली पश्चिम येथे. माझ्या घराजवळ एक रेस्टॉरंट आहे. 21 तारखेच्या रात्री मी व माझा मित्र तिथे त्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. थोड्या वेळानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर येऊन आम्ही बोलत होतो. त्याच रेस्टॉरंटमध्ये एक पंकज गुप्ता नावाचा माणूस होता. त्याचा माझा काही एक संबंध नाही. मी त्याला कधी बघितला सुद्धा नाही किंवा तो मला ओळखतो किंवा मी त्याला ओळखतो असंही काही नाही. त्याचं ते रेस्टॉरंटमध्ये कोणाशी तरी वाद झाला. त्या वादामध्ये त्याने स्वतःच्या वरतीच तो ग्लास फोडला, रेस्टॉरंटचा ग्लास. त्याच्यामध्ये त्याच्या बोटाला दुखापत झाली आणि तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्याने हात झटकल्यानंतर त्याच्या रक्ताचे जे शिंतोडे होते ते माझ्या सफेद शर्टावरती उडाले. मी त्याला म्हणालो की यार झगड़ा तेरा है तो तू दूसरे का क्यों कपड़ा खराब कर रहा है, मेरा देख शर्ट खराब कर दिया तूने. एवढ्या गोष्टीवरनं त्याने मला शिवीगाळ चालू केली आणि माझं शर्ट पकडलं आणि पूर्ण हात पुसला. बोलता ले और पोछा क्या करने का कर ले. हे होत असताना तेवढ्यात तिथे आपले कांदिवलीचे अंमलदार आहेत ते आले. त्यांनी मध्यस्थी केली आणि त्यांच्या वरिष्ठांना कळवलं. नाईट पे गवळी साहेबांनी त्याला घेऊन गेले गाडीमध्ये. त्याचा इलाज वगैरे केला. त्यानंतरला 1-1.5 तासानंतर तो इसम परत आला. मी राहायला गणेशनगरमध्ये असल्यामुळे मी तिथेच आमच्या नाक्यावरती मी व माझे मित्र आम्ही बोलत होतो. आमची मस्ती चालली होती. हा आला, यांनी मला शिव्या घालायला चालू केले. परत शिव्या घालून हा निघाला. त्याच्या 2-3 मिनिटानंतर मी निघालो इडली खाण्यासाठी. तर हा कुठून माझ्या मागे आला मला सुद्धा कल्पना नाही आणि याने परत शिवीगाळ चालू केली. तर मी युटर्न मारला आणि त्याच्याजवळ पोचलो तर त्याने खिशातून एक चाकू टाईप काढलं. चाकूच होता तो एक छोटा आणि मला मारायला सुरुवात केली. तेवढ्यात तिकडे आपले मालवणी तो म्हणजे जिथे हे प्रकरण घडलं तो सेक्शन मालवणीचा लागतो. तिथे नाईटची गाडी जात होती.
मोठी गाडी. त्यांनी बघितलं आणि ते मध्यस्थी आले आणि त्या गाडीमध्ये अमृता गोसावी म्हणून एक मॅडम आहेत, त्या आल्यामध्ये आणि त्यांनी मला वाचवलं. वाचवताना त्या माणसाने, पंकजने, त्या मॅडमवरती पण त्या चाकूने हल्ला केला आणि त्यांना बोलायला लागला, तुमको कल दिखाता हूँ क्या करने का है, मैं क्या कौन हूँ, कैसा तुम क्या मेरे साथ में ऐसा कैसा कर सकते. त्यांना पण शिवीगाळ वगैरे करायला लागला. मग आम्हाला दोघांनाही पोलिसांनी पोलीस स्टेशनला नेलं आणि त्याच्यानंतरला त्याच्यावरती कारवाई केली. नाईटला बिळे साहेब होते, नाईट PI. त्यांनी त्वरित आम्हाला मेडिकलसाठी पाठवलं आणि सांगितलं की याच्यावरती कारवाई करा करून. त्यांनी पूर्ण प्रकार ऐकून घेतला, त्यानंतर त्याच्यावरती कारवाई केली. आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी खरोखर मालवणी पोलीस स्टेशन, नागरकर साहेबांचे, वरिष्ठ पोलीस नागरकर साहेब यांचे आभार मानतो आणि विशेषतः ज्या महिला कर्मचारी होत्या, अमृता गोसावी ताई, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला वाचवलं त्या माणसापासून. धन्यवाद.